नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेन्सुरेशन या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 7 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 7 to 10 हे 4 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 7, अ सिलेंड्रिकल बकेट ऑफ डायमीटर 28 सेंटीमीटर. पहा, एक बकेट आहे आणि त्या बकेटचा शेप सिलेंड्रिकल आहे. पहा, सिलेंडर याप्रमाणे असते. पहा, याप्रमाणे सिलेंडर आहे. या टाइपचं बकेट आहे, या शेपचं. सपोज हे बकेट याप्रमाणे असं बकेट आहे. तर डायमीटर 28 सेंटीमीटर आहे. या सिलेंडरचा डायमीटर आहे 28 सेंटीमीटर. या बकेटचा डायमीटर 28 सेंटीमीटर दिलेला आहे. डायमीटर दिलेला आहे म्हणजे आपल्याला रेडियस काढता येईल. म्हणजे रेडियस किती असेल, त्याचे हाफ असेल 14 सेंटीमीटर. म्हणजे या बकेटची आपल्याला रेडियस 14 सेंटीमीटर दिलेली आहे आणि हाईट आहे 20 सेंटीमीटर. ही हाईट, सिलेंडरची हाईट आहे 20 सेंटीमीटर. वाज फुल ऑफ सँड. पहा, हे बकेट पूर्ण वाळूने भरलेलं आहे. वाळू म्हणजे सँड. हे बकेट पूर्ण वाळूने भरलेलं आहे म्हणजे सँड, पूर्ण वाळू आहे या बकेटामध्ये. व्हेन दी सँड इन दी बकेट वाज पोर ऑन दी ग्राउंड. पहा, ही पूर्ण वाळू जर अशी आपण जमिनीवर ओतली तर काय होईल, येथे एक असा ढीग तयार होईल. बरोबर आहे. हीच वाळू जर अशी आपण जमिनीवर ओतली तर याप्रमाणे शेप तयार होईल. म्हणजे कोनचा शेप तयार होईल. येथे एक बॉटमला सर्कल असेल, असा ढीग तयार होईल त्या वाळूचा. बरोबर आहे. ही पण काय आहे, सँडच आहे. यामधील वाळू जमिनीवर ओतल्यानंतर याप्रमाणे शेप तयार होईल. आपल्याला असा ढीग तयार होईल वाळूचा. बरोबर आहे. म्हणजे येथे कोन तयार होतो. पहा, ही सँड आपण जमिनीवर ओतल्यानंतर कोनचा शेप तयार होतो. इफ दी हाईट ऑफ दी कोन वाज 14 सेंटीमीटर. पहा, याची हाईट आपल्याला दिलेली आहे 14 सेंटीमीटर. या कोनची हाईट, पहा एवढी हाईट किती आहे, 14 सेंटीमीटर. पहा, इथे ही हाईट आपण स्मॉल एस घेतलेली आहे, यासाठी आपण कॅपिटल एस घेऊ. ही हाईट आहे 14 सेंटीमीटर. व्हॉट वॉज दी बेस एरिया ऑफ दी कोन. हा बेसचा एरिया किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा, बेसला काय आहे, सर्कल आहे. सर्कल आहे म्हणजे इथे आपल्याला पाय आर स्क्वेअर, इथे आर आपण कॅपिटल घेऊ कारण इथे स्मॉल आर आपण सिलेंडरसाठी घेतलेला आहे, तर कोनसाठी आपण कॅपिटल आर घेऊ. म्हणजे पाय आर स्क्वेअर ही व्हॅल्यू किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. बेसला सर्कल आहे म्हणजे पाय आर स्क्वेअरची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहा, हीच वाळू याप्रमाणे कन्वर्ट झालेली आहे. म्हणजे दोघांचे व्हॉल्यूम कसे आहेत, इक्वल आहे. सिलेंडरचं व्हॉल्यूम आणि कोनचं व्हॉल्यूम आपण इक्वल दाखवू, व्हॅल्यू पुट करू, आपल्याला बेसचा एरिया फाइंड आउट होईल. पहा, सोडूया. पहा, इथे आकृती काढायची गरज नाही. काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. सोल्युशन. सिलेंड्रिकल बकेट आहे, हे फुल ऑफ सँड, सँडने पूर्ण भरलेलं आहे. डायमीटर आहे 28 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस त्याचे हाफ असेल 14 सेंटीमीटर. सिलेंडरची रेडियस आपल्याला माहिती झाली आणि हाईट पण दिलेली आहे. ही हाईट किती आहे, 20 सेंटीमीटर. एच इक्वल टू 20 सेंटीमीटर. ही वाळू जमिनीवर ओतल्यानंतर कोन तयार होईल, या शेपचा कोन तयार होईल. म्हणजे या शेपचा ढीग तयार होईल वाळूचा. बरोबर आहे. तर हा बेसचा एरिया किती असेल, म्हणजे बॉटमला जे सर्कल आहे त्या सर्कलचा एरिया किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. या कोनची हाईट आपल्याला दिलेली आहे 14 सेंटीमीटर. पहा, एवढी हाईट किती आहे, इथे आपण कॅपिटल एस घेऊ, ती आहे 14 सेंटीमीटर. बेस एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बेसला सर्कल आहे म्हणजे पाय आर स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे. बेस एरिया इथे लिहिणार फॉर दी सिलेंड्रिकल बकेट. आपल्याला डायमीटर दिलेला आहे 28 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस किती असेल, 14 सेंटीमीटर. देअरफॉर रेडियस स्मॉल आर घेऊ, डायमीटरचे हाफ म्हणजे 14 सेंटीमीटर. हाईट
स्मॉल एच ती आहे 20 सेंटीमीटर. फॉर दी कोन, या कोनसाठी इन्फॉर्मेशन हाईट दिलेली आहे आपल्याला. हाईट ती आपण इथे कॅपिटल एच घेऊ, कारण स्मॉल एच आपण या बकेटसाठी घेतलेली आहे. इथे कॅपिटल एच घेऊ, ती आहे 14 सेंटीमीटर. कॅपिटल आर आपण रेडियस घेऊ. लेट आर बी दी रेडियस ऑफ कोन. दोघांचे व्हॉल्यूम इक्वल असतील. हेअर व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल बकेट इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. सिलेंडरचे व्हॉल्यूम फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर एच. आर येथे स्मॉल घेणार आणि एच स्मॉल इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. कोनचे व्हॉल्यूम 1/3 पाय आर स्क्वेअर एच. एच येथे कॅपिटल घेऊ आपण. ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. बेस एरिया पाय आर स्क्वेअर, कारण सर्कलचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर असतो, बरोबर आहे. म्हणजे पाय आर स्क्वेअर ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. बाकी व्हॅल्यू पुट करू आपण. देअरफॉर पायची व्हॅल्यू 22/7. ही रेडियस 14 आहे. 14चा स्क्वेअर आहे, त्यामुळे 14 × 14 लिहू आपण. आणि हाईट आहे 20 इक्वल टू हे 1/3. ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पाय आर स्क्वेअर असंच राहू देऊ आपण, कारण तो बेस एरिया आहे, बरोबर आहे. इंटू एच. कोनची हाईट 14 सेंटीमीटर. येथे रेडियस 14 आहे, परंतु येथे हाईट 14 आहे. या 7ने हे 14 आपण डिवाइड करू, तर येथे 2 होतील. 22 × 2 म्हणजे 44 होतील. इंटू या दोघांचा मल्टिप्लिकेशन 14 × 20 किंवा असं लिहू आपण. फक्त 2 आणि 22चा मल्टिप्लिकेशन केला आपण. आता इकडे काय राहील, हे 1/3 पाय आर स्क्वेअर. हे 14 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये येतील, बरोबर आहे. हे 14 इकडे आणले आपण, तर आता हे 14 आणि हे 14 कॅन्सल होतील. हे 3 इकडे डिव्हिजनमध्ये आहे, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, बरोबर आहे. म्हणजे पाय आर स्क्वेअर ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला. हे 44 हे इंटू 20 राहतात आणि 3 इकडे येतील, डिव्हिजनमध्ये आहे, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. हे 44 हे 60 होतील. 44ला 60ने मल्टिप्लाय करू. इक्वल टू 2640 पाय आर स्क्वेअर. म्हणजे काय, बेस एरिया. म्हणजे सर्कलचा एरिया किती आहे तो एवढा आहे. युनिट आपले सेंटीमीटरमध्ये आहेत. हा एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर. इथे लिहिणार आपण. देअरफॉर दी बेस एरिया ऑफ कोन इज 2640 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. दी रेडियस ऑफ अ मेटॅलिक स्पेअर इज 9 सेंटीमीटर. पहा, मेटलचा एक स्पेअर आहे. सपोज हा स्पेअर आहे मेटॅलिक, पूर्ण सॉलिड आहे, पूर्ण असा भरीव आहे, सॉलिड मेटल स्पेअर. त्याची रेडियस आपल्याला दिलेली आहे. ही रेडियस किती आहे, 9 सेंटीमीटर. या स्पेअरची रेडियस आपल्याला 9 सेंटीमीटर दिलेली आहे. रेडियस दिलेली आहे 9 सेंटीमीटर. इट वॉज मेल्टेड, याला मेल्ट केलेला आहे. मेल्ट म्हणजे वितळून, याला हीट देऊन मेल्ट केलेला आहे. वितळून यापासून वायर तयार केलेला आहे. असं वायर म्हणजे तार तयार केलेली आहे. एक तार तयार केलेली आहे. त्या तारचा डायमीटर किती आहे, 4 mm. पहा, इथे एक तार आहे, म्हणजे एक सिलेंडर शेपचा आहे तो, बरोबर आहे. कारण इथे सर्कल असेल बारीक, येथे सर्कल असेल
आणि हा एक रॉड असेल. म्हणजे रॉड किंवा वायर हे कसं असते, सिलेंडर शेपचं असते. म्हणजे याचा डायमीटर आपल्याला दिलेला आहे 4 mm. 4 mm डायमीटर आहे. म्हणजे पूर्ण इथे जे छोटं सर्कल असेल त्याचा डायमीटर किती आहे, 4 mm. पहा डायमीटर येथे आपल्याला mm मध्ये दिलेला आहे. म्हणजे रेडियस किती असेल, याचे हाफ असेल 2 mm. परंतु हे सेंटीमीटरमध्ये आहेत, हे mm मध्ये आहेत. हे आपल्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल. म्हणजे रेडियस किती असेल, चे जर cm मध्ये करायचं असेल तर 10 ने डिवाइड करणार, तर हे काय होतील, cm होतील. ही जी रेडियस आहे ती हीच आहे, बरोबर आहे. म्हणजे रेडियस आपल्याला दिलेली आहे, एवढी आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द लेंथ ऑफ द वायर. या वायरची लेंथ किती असेल. पहा हे वायर आहे म्हणजे काय, सिलेंडर आहे. शेप कसा आहे, सिलेंड्रिकल आहे. म्हणजे लेंथ म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं, हाईट. या वायरची लेंथ म्हणजे सिलेंडरची हाईट असणार आहे. ही हाईट किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. स्फिअर आणि वायर दोघांचे व्हॉल्यूम येथे इक्वल असतील, कारण यालाच मेल्ट करून त्यापासून ही तार बनवलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे दोघांचे व्हॉल्यूम इक्वल असतील, त्यावरून आपल्याला सॉल्व करायचं आहे. सोडूया. सोल्युशन. आकृती काढायची गरज नाही, तरी तुम्ही समजण्यासाठी काढू शकता. हा सॉलिड स्फिअर आहे, असा भरीव एक मेटॅलिक स्फिअर आहे, पूर्ण सॉलिड आहे. या स्फिअरची रेडियस आपल्याला 9 सेंटीमीटर दिलेली आहे, 9 सेंटीमीटर. आणि याला मेल्ट करून यापासून एक सिलेंडर शेपची वायर केलेलं आहे. वायर किंवा तार किंवा रॉड हे कसे असतात, सिलेंड्रिकल शेप असतात. शेप सिलेंडरसारखा असतो. म्हणजे इथे आपल्याला सिलेंडरचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. याचा डायमीटर दिलेला आहे आपल्याला, डायमीटर आहे 4 mm. परंतु आपल्याला रेडियसचं काम आहे, डायमीटरचं काम नाही. रेडियस आपण 2 mm करू, 2 mm. परंतु सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं आपल्याला, कारण ही व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये आहे. म्हणजे 2/10 सेंटीमीटर होतील. 10 ने डिवाइड केल्यामुळे चे cm होतील. तर आपल्याला हाईट फाइंड आउट करायची, बरोबर आहे. येथे हाईट काय असेल, या वायरची लेंथ म्हणजे सिलेंडरची हाईट असेल, ती हाईट किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. ही लेंथ किती आहे म्हणजे हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. हेअर फॉर मेटॅलिक स्फिअर रेडियस आपल्याला दिलेली आहे, रेडियस स्मॉल आर. इथे आपण ही रेडियस आपण स्मॉल आर घेतलेली आहे, त्यामुळे आपण ही रेडियस आपण कॅपिटल आर घेऊ. ही रेडियस आपण कॅपिटल आर घेणार आहोत, 9 सेंटीमीटर. फॉर सिलेंड्रिकल वायर डायमीटर दिलेलं आहे आपल्याला, डायमीटर आहे 4 mm. देअरफॉर रेडियस कॅपिटल आर ने दाखवू. रेडियस याच्या हाफ असेल म्हणजे 2 mm. परंतु सेंटीमीटरमध्ये रूपांतर करू म्हणजे 2/10 सेंटीमीटर होतील, बरोबर आहे. 2/10 सेंटीमीटर. इथे 2 ने डिवाइड केलं तरी चालेल, म्हणजे 1/5 होतील, किंवा असं राहू दिलं तरी चालेल. आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, लेंथ किती असेल. हेअर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इक्वल असेल व्हॉल्यूम ऑफ वायर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल वायर. वायर, कॉइन, रॉड हे कसे असतात, सिलेंड्रिकल शेप असतात. कॉइन हा पण सिलेंडर असतो, हे आपण याआधी पाहिलेलं आहे. कारण टॉपला सर्कल असते, बॉटमला सर्कल असते कॉइनला, आणि त्याला थोडी जाडी असते. जाडी आहे म्हणजे थिकनेस, म्हणजे काय त्याची हाईट असेल ती. कॉइन, वायर आणि रॉड हे कसे असतात, सिलेंड्रिकल शेप असतात. वायर, कॉइन, रॉड यांचे शेप हे सिलेंड्रिकल असतात, लक्षात राहू द्या. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर 4/3 पाय आर क्यूब. येथे आर आपण स्मॉल घेणार. आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल वायर म्हणजे सिलेंडरचा फॉर्म्युला πr²h. येथे आर आपण कॅपिटल घेणार.
व्हॅल्यू पुट करू. देअरफोर हे 4/3 इकडे पाय आहे, इकडे पाय आहे, म्हणजे कॅन्सल होतील. बरोबर आहे. हा पाय आणि हा पाय कॅन्सल होईल, म्हणजे इकडे r³ राहील. इथे आरची व्हॅल्यू, स्मॉल आरची व्हॅल्यू 9 आहे, परंतु क्यूब असल्यामुळे म्हणजे 9 3 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. आरची व्हॅल्यू 9, परंतु आरला इथे क्यूब असल्यामुळे 9 आपण 3 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिलेले आहेत. ही रेडियस किती आहे? 2/10 सेंटीमीटरमधली रेडियस घ्यायची आपल्याला, परंतु स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर आणि h ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता कॅल्क्युलेशन तुम्ही कोणत्याही प्रकारे करा. या 3ने हे 9 आपण डिवाइड केले तर इथे 3 होतील. बरोबर आहे. हे 4 × 3 × 9 आणि × 9 इक्वल टू हे 2चा स्क्वेअर आहे आणि 10चा पण स्क्वेअर आहे, कारण ब्रॅकेटला स्क्वेअर आहे. 2चा स्क्वेअर 4 होईल आणि 10चा स्क्वेअर 100 × h. बरोबर आहे. देअरफोर हे 4 × 3 × 9 × 9 हे 100 इकडे डिव्हिजनमध्ये आहेत, तर इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. 4 इकडे न्यूमरेटरमध्ये आहेत, म्हणजे इथे डिनोमिनेटरमध्ये येतील आणि इक्वल टू काय राहील? फक्त h. या 4ने हे 4 कॅन्सल होतील. 3 9 × 9 81 होतील आणि × 100 इक्वल टू हाईट. बरोबर आहे. देअरफोर 3ने मल्टिप्लाय केलं 81ला 3 243 होतील आणि × 100 इक्वल टू h. देअरफोर h इक्वल टू 100ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 2 0 ॲड होतील. या नंबरला 2 0 ॲड होतील. एवढं आन्सर मिळेल आपल्याला. सॉरी, हाईट आहे, युनिट येणार आहे सेंटीमीटर. परंतु टेक्स्टबुकमध्ये आपल्याला आन्सर मीटरमध्ये दिलेला आहे. याला जर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 100ने डिवाइड करावं लागेल. तर हे आता मीटर होतील. 100ने डिवाइड केल्यामुळे हे 2 0 कॅन्सल होतील, म्हणजे देअरफोर h किती मिळेल आपल्याला? 243 मीटर. एवढी हाईट मिळणार आहे, म्हणजे एवढी लेंथ मिळेल त्या वायरची. टेक्स्टबुकमध्ये आन्सर आपल्याला 108 मीटर दिलेलं आहे. हे आन्सर चुकीचं आहे. टेक्स्टबुकमध्ये हे आन्सर आहे. मीटरमध्ये असल्यामुळे आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, परंतु आन्सर 243 मीटर येत आहे. ॲज पर कॅल्क्युलेशन 243 मीटर आन्सर येत आहे. देअरफोर the length of wire is 243 meter. Next, question number 9. The area of a sector of a circle of 6 cm radius is 15 pi square centimeter. एक सर्कल आहे, सपोज हे सर्कल, आणि या सर्कलची रेडियस आपल्याला दिलेली आहे. रेडियस आहे 6 सेंटीमीटर. सपोज ही रेडियस आहे 6 सेंटीमीटर आणि सेक्टरचा एरिया आपल्याला 15 पाय दिलेला आहे. सपोज हे सेक्टर आहे आणि या सेक्टरचा एरिया एवढा, सपोज एरिया, हा एरिया आपल्याला दिलेला आहे 15 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. एवढा एरिया आपल्याला दिलेला आहे. येथे आपल्याला काय विचारलेलं आहे? फाइंड द मेजर ऑफ द आर्क. या आर्कचं मेजरमेंट किती असेल? हा जो आर्क आहे याचं मेजर काय असेल? मेजर म्हणजे किती डिग्रीचा आर्क असेल तो, म्हणजे हा सेंट्रल अँगल आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. सपोज हा थीटा, म्हणजे या थीटाचं जे मेजरमेंट आहे ते या आर्कचं मेजरमेंट असेल. बरोबर आहे. आणि लेंथ ऑफ द आर्क, या आर्कची लेंथ किती असेल? एवढी लेंथ, एवढी लेंथ, म्हणजे ही लेंथ किती असेल ती फाइंड आउट करायची आपल्याला. आणि आर्कचं मेजरमेंट म्हणजे हा थीटा किती आहे तो पण फाइंड आउट करायचा आपल्याला. सेक्टरचा एरिया दिलेला आहे, त्यावरून हा थीटा किती आहे तो फाइंड आउट करता येईल आपल्याला. सोडूया. सोल्युशन.
हेअर रेडियस ऑफ सर्कल, सर्कलची रेडियस आपल्याला सपोज आर ती किती दिलेली आहे 6 सेंटीमीटर. सेक्टरचा एरिया दिलेला आहे, एरिया ऑफ सेक्टर तो एरिया आहे 15 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला मेजर ऑफ आर्क म्हणजे थीटा फाइंड आउट करायचा आहे आणि लेंथ ऑफ आर्क ती आपण स्मॉल एल ने इंडिकेट करतो. लेंथ किती असेल, लेंथ ऑफ आर्क आणि मेजर ऑफ आर्क आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण आकृती काढायची गरज नाही आहे. याप्रमाणे एक सेक्टर दिलेला आहे, ही रेडियस आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेली आहे आणि एवढ्या सेक्टरचा एरिया आपल्याला दिलेला आहे 15 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. हा थीटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि एवढी जी लेंथ आहे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत एवढी लेंथ किती असेल, एवढी लेंथ ती आपल्याला एलने दाखवायची आहे. सेक्टरचा एरिया दिलेला आहे, तोच फॉर्म्युला अप्लाय करू आपण. एरिया ऑफ सेक्टर आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. एरिया ऑफ सेक्टर 15 पाय आहे, ही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. थीटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे 360 ॲज इट इज इंटू पायची व्हॅल्यू पुट करायची गरज नाही, कारण इकडे पाय आहे इकडे पाय आहे, कॅन्सल होतील. आणि आर स्क्वेअर रेडियस आहे 6, त्याचा स्क्वेअर असल्यामुळे 6 इंटू 6 लिहू आपण, म्हणजे आरचा स्क्वेअर. दोन्हीकडे पाय आहे, कॅन्सल होतील, पाय पाय कॅन्सल होतील, बरोबर आहे. इकडे 15 हे 15 360 इथे डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. इकडे हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये येतील, बरोबर आहे. आणि इक्वल टू थीटा. हे कॅल्क्युलेशन करू आपण. 6 ने डिवाइड केलं आपण तर हे 60 होतील, बरोबर आहे. आणि पुन्हा 6 ने डिवाइड केलं तर हे 10 होतील. म्हणजे आता काय 15 इंटू 10 इक्वल टू थीटा. देअरफॉर थीटाची व्हॅल्यू किती असेल 150, परंतु अँगल असल्यामुळे आपण इथे डिग्री लिहिणार. थीटा किती आहे तो 150 डिग्री. आपल्याला मेजर ऑफ आर्क फाइंड आउट झालेला आहे. आता लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करायची. देअरफॉर मेजर ऑफ आर्क सेंट्रल अँगल आपल्याला 150 डिग्री मिळत आहे, म्हणजेच या आर्कचं मेजरमेंट किती आहे 150 डिग्री. मेजर ऑफ आर्क इक्वल टू 150 डिग्री, बरोबर आहे. अँड आता एरिया ऑफ सेक्टर. आता आपल्याला आर्कची लेंथ फाइंड आउट करायची आहे, त्यामुळे फॉर्म्युला कोणता अप्लाय करायचा आपल्याला, एल इंटू आर अपॉन 2 हा फॉर्म्युला. एल म्हणजे आर्क लेंथ, आर म्हणजे रेडियस. सेक्टरचा हा पण फॉर्म्युला आहे, हा पण फॉर्म्युला आहे. आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे अप्लाय करणार. आपण ही व्हॅल्यू आपल्याला 15 पाय दिलेली आहे. लेंथ ही फाइंड आउट करायची आहे. रेडियस 6 सेंटीमीटर दिलेली आहे आणि अपॉन 2. हे 15 पाय हे 2 इकडे डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. डिनोमिनेटरमध्ये आहे, इकडे न्यूमरेटरमध्ये येतील, बरोबर आहे. इकडे 6 न्यूमरेटरमध्ये आहेत, इकडे डिनोमिनेटरमध्ये येतील. इकडे काय राहील फक्त एल. 2 ने 6 डिवाइड करू तर हे 3 होतील. आता या 3 ने हे 15 डिवाइड करू तर इथे 5 होतील, म्हणजे 5 पाय. देअरफॉर लेंथ काय मिळत आहे 5 पाय. पायची व्हॅल्यू पुट करायची नाही, कारण आपल्याला एरिया पण पायच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे, बरोबर आहे. त्यामुळे लेंथ पण आपण पायच्या फॉर्ममध्ये फाइंड आउट केलेली आहे, त्यामुळे व्हॅल्यू पुट करायची गरज नाही. लेंथ आहे म्हणजे युनिट काय येईल सेंटीमीटर. देअरफॉर
लेंथ ऑफ आर्क, त्या आर्कची लेंथ 5 पाय सेंटीमीटर. युनिट लिहायचं, युनिट नाही लिहिलं तर अर्धा मार्क कमी मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. पहा इथे आपल्याला एक सर्कल दिलेलं आहे. हे सर्कल आहे आणि या सर्कलची एक कॉर्ड AB कॉर्ड, हा आर्क आणि AB कॉर्ड, यामध्ये जेवढा एरिया आहे तो एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा शेडेड एरिया किती असेल? पहा इथे सेंटर पॉईंट P दिलेला आहे. ही रेडियस होईल, ही पण रेडियस असेल. बरोबर आहे. या सेंटर पॉईंटपासून ही कॉर्ड 4 सेंटीमीटर दूर आहे. रेडियस आहे 8 सेंटीमीटर. तर आपल्याला हा एरिया किती आहे तो फाइंड आउट करायचा आहे. पहा त्यासाठी आपण काय करणार, या पूर्ण सेक्टरमधून ही AB कॉर्ड आहे, PAB हे जे सेक्टर आहे, एवढ्या सेक्टरमधून जर आपण या ट्रायंगलचा एरिया मायनस केला, या मोठ्या ट्रायंगलचा एरिया मायनस केला, तर आपल्याला एवढा एरिया मिळेल, शेडेड एरिया एवढा मिळेल. बरोबर आहे. या सेक्टरचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी हा सेंट्रल अँगल आपल्याला दिलेला नाही आहे, तो आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. तो फाइंड आउट कसा करता येईल? पहा हा 90चा अँगल होईल, कारण कॉर्ड आणि सेंटर पॉईंट यामधील डिस्टन्स 4 आहे, म्हणजे हा सेगमेंट येथे परपेंडिक्युलर आहे. हा अँगल 90चा आहे. आता साइन ए ची व्हॅल्यू आपण काढू शकतो, कारण अपोजिट साईड माहिती आहे, हायपोटेनस माहिती आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. साइन ए इथे काय होईल? अपोजिट साईड 4 अपॉन हायपोटेनस 8. बरोबर आहे. 4/8 म्हणजे काय? 4ने डिवाइड करू, 1/2 होईल. म्हणजे साइन ए ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळत आहे? 1/2. बस, साइन ए ची व्हॅल्यू आपल्याला 1/2 मिळत आहे. 1/2 कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे? साइनच्या 30. बरोबर आहे. म्हणजे ए अँगल किती असेल? अँगल मेजर ऑफ अँगल हेच 30 डिग्री असणार आहे, कारण साइन ए इक्वल टू हाफ, म्हणजे ए अँगलचं मेजरमेंट किती असेल? 30 डिग्री. म्हणजे हा अँगल किती आहे? 30. हा 30, हा 90, म्हणजे हा किती असेल? 60. म्हणजे हा ट्रायंगल 30, 60, 90 आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे हा पण अँगल आपल्याला सिमिलरली 30, हा पण ट्रायंगल आपल्याला 30, 60 दाखवता येईल. म्हणजे हा अँगल किती असेल? 60 + 60, म्हणजे हा अँगल आपल्याला 120 डिग्रीचा मिळणार आहे. त्यावरून आपल्याला सेक्टरचा एरिया काढता येईल, कारण सेंट्रल अँगल माहिती आहे. हा अँगल सेंट्रल अँगल मिळेल आपल्याला. नंतर या सेक्टरचा एरिया काढण्यासाठी θ/360 × πr², हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आपण, कारण थीटा माहिती आहे, म्हणजे एवढ्या सेक्टरचा एरिया मिळेल आपल्याला. बरोबर आहे. नंतर या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी पहा इथे हाईट माहिती आहे ट्रायंगलची, म्हणजे या मोठ्या ट्रायंगलची ही 4 सेंटीमीटर हाईट आहे. बरोबर आहे. म्हणजे हा बेस होईल. ही जर हाईट घेतली तर हा बेस तो आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. पहा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. या ट्रायंगलमध्ये ही लेंथ माहिती आहे, ही लेंथ माहिती आहे, म्हणजे पायथागोरस थेरमने ही लेंथ काढता येईल. बरोबर आहे. सपोज हा PM परपेंडिक्युलर घेऊ आपण, ही लेंथ फाइंड आउट होईल. मग या लेंथची आपण डबल केली तर या लेंथची टॉईस घेतली आपण तर एवढी लेंथ मिळेल आपल्याला, कारण हा परपेंडिक्युलर आहे, तो कॉर्डला बायसेट करतो. ही लेंथ आपण फाइंड आउट केली तर आपल्याला AB ची लेंथ फाइंड आउट होईल, म्हणजे याच्या टॉईस असेल. बरोबर आहे. AM च्या डबल AB असेल, म्हणजे आपल्याला AB ची लेंथ माहिती होईल, हाईट माहिती आहे, म्हणजे या ट्रायंगलचा एरिया काढता येईल. ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केल्यानंतर सेक्टरच्या एरियामधून आपण या ट्रायंगलचा एरिया मायनस करणार, म्हणजे आपल्याला एवढा एरिया मिळणार आहे. पहा सॉल्व करूया. पहा येथे परपेंडिक्युलर आहे म्हणून आपल्याला दाखवलेलं नाही आहे, परंतु ही कॉर्ड या सेंटरपासून 4 सेंटीमीटर दूर आहे, म्हणजेच हा परपेंडिक्युलर आहे. बरोबर आहे. सोल्युशन येथे लिहिणार आपण डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB from the center P is 4 सेंटीमीटर. हे डिस्टन्स 4 आहे. सपोज येथे M पॉईंट घेऊ आपण, म्हणजे PM ची लेंथ 4 आहे. लेट PM
इक्वल टू 4 सेंटीमीटर. म्हणजेच काय, PM परपेंडिक्युलर आहे ए बीला. PM परपेंडिक्युलर आहे ए बीला, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बरोबर आहे. हा पण राईट अँगल ट्रायंगल, हा पण राईट अँगल ट्रायंगल होईल. इन ट्रायंगल AMP या ट्रायंगलमध्ये या ट्रायंगलमध्ये साइन ए ची व्हॅल्यू काढू आपण, म्हणजे हा अँगल मिळेल आपल्याला. कारण अपोजिट साईड माहिती आहे, हायपोटेनस माहिती आहे. या ट्रायंगलचा विचार केला आपण तर येथे अपोजिट साईड माहिती आहे आणि हायपोटेनस माहिती आहे, म्हणजे साइन ए अँगलची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. इथे साइन ए म्हणजे काय होईल, अपोजिट साईड PM अपॉन हायपोटेनस AP. अपोजिट साईड PM आणि हायपोटेनस येथे AP होईल. PM ची लेंथ 4 आणि AP ची 8. 4 अपॉन 8 म्हणजे 4 ने डिवाइड केलं तर 1 अपॉन 2 होईल. बरोबर आहे. 4 ने हे 1 अपॉन 2 होतील. साइन ए ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, साइन ए ची व्हॅल्यू 1 अपॉन 2, म्हणजे ए अँगल किती आहे 30 डिग्री. कारण साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे, हाफ आहे, म्हणजे ए अँगलचं मेजरमेंट 30 डिग्री. हा अँगल 30 आहे. बरोबर आहे. हा 30 डिग्री अँगल आहे, म्हणजे हा 60 असेल. बरोबर आहे. हा 30, हा 90, म्हणजे हा 60. देअरफॉर ट्रायंगल AMP हा ट्रायंगल कसा आहे, इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. या प्रकारचा ट्रायंगल आहे तो. हा ट्रायंगल 30 60 90 आहे आणि हा पण ट्रायंगल 30 60 90 आहे. बरोबर आहे. म्हणजे हा अँगल किती आहे 60चा आणि हा पण अँगल 60चा. इथे लिहिणार आपण देअरफॉर अँगल APM इक्वल टू 60 डिग्री. सिमिलरली ज्याप्रमाणे APM हा अँगल आपण 60 डिग्री दाखवला, त्याचप्रमाणे अँगल आपल्याला BPM हे पण 60 दाखवता येईल. दाखवायची गरज नाही, फक्त आपण सिमिलरली लिहू, म्हणजे हा पण अँगल 60 आहे. त्याच प्रोसेसने हा पण अँगल 60 डिग्री मिळणार आहे. सिमिलरली अँगल BPM इक्वल टू 60 डिग्री. या दोन अँगलची ॲडिशन घेऊ आपण, म्हणजे अँगल कोणता मिळेल आपल्याला, देअरफॉर अँगल APB या दोन अँगलची ॲडिशन केली आपण तर हा अँगल मिळेल आपल्याला, हा मोठा अँगल APB. देअरफॉर अँगल APB इक्वल टू अँगल APM प्लस अँगल BPM. दोन्ही अँगल 60 60 चे आहेत, म्हणजे किती मिळेल 120 डिग्री. हे दोन्ही अँगल 60 60, म्हणजे हा एवढा अँगल किती असेल 120 डिग्रीचा. बरोबर आहे. आता हा सेंट्रल अँगल आहे, म्हणजे थीटा. बरोबर आहे. म्हणजे थीटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, देअरफॉर थीटा इक्वल टू 120 डिग्री. हा सेंट्रल अँगल मिळाला. तर आता आपल्याला या सेक्टरचा एरिया काढता येईल. सेक्टर PAB एवढं सेक्टर, एवढ्या सेक्टरचा एरिया काढता येईल. नाऊ एरिया ऑफ सेक्टर P-AB. इथे डॅश लिहायचा. P म्हणजे सेंटर आहे, या सेंटरपासून AB एवढा आर्क, म्हणजे एवढा एरिया PAB एवढ्या पूर्ण सेक्टरचा एरिया. फॉर्म्युला आहे थीटा अपॉन 360 इंटू πr². थीटा आपण 120 डिग्री फाइंड आउट केला. 360 थीटा माहिती नव्हता, तो माहिती करण्यासाठी आपण एवढी प्रोसेस केलेली आहे. पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आहे. येथे आपल्याला सांगितलेलं आहे पायची व्हॅल्यू ही घ्या 3.14. रेडियसचा स्क्वेअर, रेडियस आपल्याला येथे 8 रेडियस आहे, रेडियस आहे 8. 8चा स्क्वेअर 8 × 8. हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल.
12ने 36 डिवाइड केले तर हे 3 होतील, बरोबर आहे. म्हणजे हे 3.14 इंटू 8 इंटू 8 64 होतील आणि अपॉन 3, बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन करायचा आहे आणि नंतर 3ने पुन्हा डिवाइड करायचा आहे. 3.14ला 64ने मल्टिप्लाय करू. 3.14 इंटू 64, रफमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. 4ने मल्टिप्लाय करू, पुन्हा 6ने मल्टिप्लाय करू, हे ॲडिशन करू, पॉईंट 2 अंकानंतर येथे पुन्हा याला 3ने डिवाइड करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. या नंबरला 3ने डिवाइड करायचं आहे. 0.96 3ने डिवाइड करू, 6ने डिवाइड करता येईल 18 होतील, हे 2 राहतील, हा 0 घेतला, 6ने डिवाइड करता येतील, हे 18, हे 2 राहतील, हे 9 घेतले आपण, 2 येथे लेस आहेत, येथे पॉईंट देणार. आता हे 9 घेतले आपण, 9चा डिवाइड करता येईल, 3 9 3 इंटू 9 27, येथे 2 राहतील, हे 6 घेतले, येथे 8 राहतील, 8ने डिवाइड करता येईल, पॉईंट नंतर 2 अंक आहेत, 66.98 66.98. हे पुढचे पॉईंट आपण काढले नाही, अप्रोक्सिमेटली एवढा आन्सर आलेला आहे, बरोबर आहे. एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर. सेक्टरचा एरिया फाइंड आउट झाला. सपोज हे 1 नंबर. आता आपल्याला ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. एवढा एरिया आपण फाइंड आउट केला. आता आपल्याला ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी हाईट माहिती आहे, परंतु हा बेस किती आहे म्हणजे एबीची लेंथ किती आहे ती फाइंड आउट करावी लागेल. या ट्रायंगलमध्ये या दोन साईड माहिती आहे, म्हणजे ही साईड फाइंड आउट करता येईल पायथागोरस थेरमने, बरोबर आहे. नाऊ या ट्रायंगलचा विचार करू. नाऊ इन ट्रायंगल AMP हा राईट अँगल ट्रायंगल आहे, यामध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करू. इथे पायथागोरस थेरम काय होईल, AP स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर, AM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर, बरोबर आहे. APची लेंथ माहिती आहे 8 आहे, 8चा स्क्वेअर. AMची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे, AM स्क्वेअर. PMची लेंथ 4 आहे, म्हणजे 4चा स्क्वेअर. हे 64 होतील इक्वल टू AM स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर 16, म्हणजे AM या सेगमेंटचा स्क्वेअर इक्वल टू काय होईल, 64 मधून 16 मायनस होतील. देअरफॉर AM हा स्क्वेअर किती मिळेल आपल्याला, 64 मायनस 16 म्हणजे 48. परंतु स्क्वेअर रूट घेऊ, फक्त AM पाहिजे आपल्याला. मग स्क्वेअर रूट घेतला तर AM होईल, याचं स्क्वेअर रूट म्हणजे रूटमध्ये 48. परंतु 48ला आपल्याला परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये ॲडजस्ट करता येईल, म्हणजे असं लिहू शकतो 48ला आपण 16 इंटू 3, बरोबर आहे. 16चा आता स्क्वेअर रूट काढता येईल आपल्याला. 16चा स्क्वेअर रूट 4 होईल, 3चं स्क्वेअर रूट असंच राहू देऊ आपण, म्हणजे एवढी लेंथ मिळेल आपल्याला कशाची, AMची, बरोबर आहे. एवढी लेंथ AMची आहे. देअरफॉर AM इक्वल टू 4√3 सेंटीमीटर. परंतु आपल्याला ABची लेंथ पाहिजे. ABची लेंथ किती आहे, AMच्या डबल असेल, ट्वाइस AM. कारण आपण थेरम पाहिलेला आहे. येथे रिझन लिहू शकता, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू दी कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. सेंटरमधून कॉर्डवर काढलेला परपेंडिक्युलर या कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजे हे दोन पार्ट इक्वल होतात. म्हणजे ABची लेंथ किती असेल, AMच्या डबल असेल. AMची लेंथ आपण फाइंड आउट केली, एवढी आहे, बरोबर आहे. ट्वाइस
इंटू AM म्हणजे काय 4√3, 4 इंटू 2 8 होतील, 8√3 सेंटीमीटर. देअरफॉर AB. AB ची लेंथ मिळाली आपल्याला, हाईट पण माहिती आहे, म्हणजे या ट्रायंगलचा एरिया काढता येईल. हा मोठा ट्रायंगल, या ट्रायंगलचा एरिया काढता येईल, APB या ट्रायंगलचा एरिया. नाऊ एरिया ऑफ ट्रायंगल APB हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ट्रायंगलचा एरिया काढायचा फॉर्म्युला. हाफ, बेस म्हणजे AB आहे, हाईट आपण PM घेणार. हा बेस घेतला तर ही हाईट होईल. हाफ AB ची लेंथ 8√3, PM ची लेंथ 4 दिलेली आहे आपल्याला. या 2 ने 8 आपण डिवाइड करू तर हे 4 होतील, म्हणजे 4 इंटू 4 16 होतील, आणि हे √3. परंतु √3 ची व्हॅल्यू ही घ्यायची आहे 1.73, म्हणजे ती व्हॅल्यू पुट करू. 16 इंटू 1.73, √3 च्या ऐवजी आपण 1.73 पुट केले. हा मल्टिप्लिकेशन करू. 1.73 ला 16 ने मल्टिप्लाय करू, डायरेक्ट 16 ने मल्टिप्लाय करू आपण. 0.2 अंकानंतर आन्सर काय मिळेल 27.68. एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर. आपण या पूर्ण सेक्टरचा पण एरिया फाइंड आउट केलेला आहे, आणि या ट्रायंगलचा पण एरिया फाइंड आउट केलेला आहे. या पूर्ण सेक्टरच्या एरियामधून एवढा ट्रायंगलचा एरिया मायनस केला आपण, तर आपल्याला एवढा एरिया मिळेल. बरोबर आहे. ट्रायंगलचा एरिया सपोज 2 नंबर. नाऊ एरिया ऑफ शेडेड पोर्शन. शेडेड पोर्शनचा एरिया आपल्याला विचारलेला आहे, इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर. सेक्टर कोणता आहे P-AB, हे सेक्टर. त्यातून मायनस करणार आपण एरिया ऑफ ट्रायंगल APB. मोठ्या ट्रायंगलचा एरिया मायनस करू आपण. एरिया ऑफ सेक्टर PAB हा एरिया आपण फाइंड आउट केलेला आहे, इक्वेशन 1 मध्ये दाखवलेला आहे. तो आहे 66.98. बरोबर आहे. आणि हा एरिया आता फाइंड आउट केला -27.68. ही सबट्रॅक्शन करू आपण. 66.98 मधून इथे नाही लिहायचं, रफमध्ये लिहायचं आहे 27.68. कॅल्क्युलेशन 03.39.30. हे आन्सर मिळेल 39.30. एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर. हे आन्सर येत आहे आपलं, परंतु टेक्स्ट बुकमध्ये आन्सर आपल्याला 39.28 दिलेला आहे सेंटीमीटर स्क्वेअर. टेक्स्ट बुकमध्ये हे आन्सर आहे. पॉईंटचा डिफरन्स आहे, येथे 0.30 आहे, येथे 0.28, परंतु कॅल्क्युलेशनप्रमाणे हे आन्सर आलेलं आहे आपलं. टेक्स्ट बुकमध्ये हे आन्सर दिलेलं आहे, परंतु आपला आन्सर हे आलेला आहे. इथे लिहा पुढे एरिया ऑफ शेडेड पोर्शन. देअरफॉर एरिया ऑफ शेडेड पोर्शन इज 39.30 सेंटीमीटर स्क्वेअर. पहा मित्रांनो, आन्सरसाठी प्रथम हे पेज आहे, आणि या पेज नंतर त्यामध्ये आपल्याला हे पेज ॲड करायचं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.